आपल्यासोबत भाजपचे नेता आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आहेत। नुकतीच भाजपच्या प्रदेशची बैठक पार पडली। खरं तर फार अनपेक्षित होतं तुमचा जालनामधला जो पराभव झाला, परंतु या सगळ्या निकालानंतर आता नेमकं काय मंथन होतंय, बैठकीत काय सूचना दिल्या, कशा पद्धतीने पक्ष संघटना पुढे जाणार? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा पराभव झाला। जनमताचा कौल आहे तो आम्ही मान्य केला, परंतु पराभव जरी झाला असला तरी काही आम्ही घरात बसणारे कार्यकर्ते नाही आहेत। पुन्हा जनतेमध्ये जाऊ, कार्यकर्त्यांमध्ये जाऊ आणि कार्यकर्त्यांना उत्साह देऊन विधानसभेची निवडणुकीची तयारी करू। मला स्वतःला खात्री आहे की विधानसभेचे आकडे आणि लोकसभेचे आकडे हे कधीही एक नसतात। मागचा अनुभव पाहता विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने आज ही बैठक आम्ही घेतली। मला असं वाटतं की आम्ही नक्की विधानसभेवर आमचा भगवा ध्वज फडकवू। वेगळ्या पद्धतीनं कारण मीमांसा केली जाते आलेल्या निकालाच्या आकडेवारींची। नेमकं आपल्या पारड्यात काय पडले आणि महायुती सोबत आलेले पक्ष यांचा फायदा झाला? महायुतीत आणि आमच्यामध्ये काही मताचा फारसा फरक नाही। 43.9 मतं त्यांना पडले, 6% आम्हाला 43.6 आम्हाला पडले, 3% फरक आहे। तो फरक आम्ही आता विधानसभेच्या निवडणुकीत अल्पसंख्याक मतदार आपल्या। तर हे होते रावसाहेब दानवे। या ठिकाणी पराभव झालेला आहे निश्चितपणे हे मान्य करून या ठिकाणी पुढे आणखीन पक्षासाठी संघटनेसाठी काम करण्याची सूचना या पक्षाच्या बैठकीत देण्यात आलेली आहे आणि ती ताकदीनं करू असं या ठिकाणी ते मत व्यक्त करतात। कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबईत।